डॅडी आज सकाळ सकाळी आठवण काढलीत. काल रातभर आम्हाला झोप नाही लागली. हे बघा, आम्ही काल जे काही केलं त्या आपल्या गावच्या प्रतीची, परंपरेची, देवी आईच्या पालखीची काळजी वाटली म्हणून. तुम्हाला आमचा राग आला असेल तर अहो डॅडी काय बोलताय तुम्ही? अहो तुमचं मन किती निर्मळ आहे आम्हाला माहित नाही. मग आता त्याच निर्मळ मनाची अजून एक विनंती मान करा. हे बघा, नाही म्हणायचं नाही. रावण दहनाचा मान सूर्याला द्या. कराल ना एवढं? डॅडी अहो तुमचं मन लय मोठं आहे. अहो तुम्ही म्हणाल तसं करू. चालतंय तर मग तुम्ही म्हणाल तसं डॅडी होईल. हे चला लागू ताईर सरपंच चला. या. डॅडी अहो काय करताय तुम्ही? परत त्या सूर्याच्या डोक्यावर मानाची टोपी घालताय. काल तुम्ही एका झटक्यात पालखी उचलली असती तर आज सगळ्यांसमोर आम्हाला अशी टोपी काढायला लागली नसती. चुकलं आमचं. पण त्या सूर्याला मान देऊन मान कशी कापायची ते आता आमच्याकडनं शिका. बोकुड कापायच्या आधी त्याची पूजा करतात. ही तीच पूजा आहे. तुमच्या जीवावर माझं घर चालतंय. तुमच्या जीवावर माझं आणि माझ्या बहिणींचं पोट भरतोय. मला अशीच साथ द्या. तुम्ही फक्त वस्तू नाही माझ्या, तर माझ्या जगण्याचा आधार आहे. माझी लई बरकत होऊ द्या आणि येणाऱ्या पैशात नाही ना माझ्या बहिणींची लग्न धूमधडाक्यात होऊ दे. सूर्या. हा ए सूर्या, बोला की. तुला दसरा लय शुभ जात असतो बघ. म्हणजे कळलं नाही मला. आरतीचं काय झालं? आम्हाला समजेसनी डॅडीने बोलवून घेतलं होतं. डॅडीने सांगितलं रावण सूर्याच्याच हातनं जाळला पाहिजे. काय मला? होय तर. पण तुम्ही खरं बोलताय ना? दसऱ्याची मस्करी करत नाही ना? आता आहे का? हा, आमच्या सोन्यासारख्या दादाची मस्करी करायची नाही. आधी सांगतोय. हा, खरं सांगा, तुम्हाला उधारीवर सामान पाहिजे म्हणून तर बोलत नाही ना तुम्ही? हा सूर्या, अरे आम्ही मस्करी करत नाही. अरे आज तुझ्या हातनं रावण जळत असतोच बघ. म्हणजे डॅडीने खरंच माझं नाव सुचवलं. म्हणजे दसरा पावला म्हणायचा मला. डॅडीने मला मान दिला म्हणजे नक्कीच त्यांचा माझ्यावरचा राग कमी झाला असणार. देवी आई, दसऱ्या दिवशी पावलीच बघ मला. अगं तनु दीदी, तू नको ना दिवस रात्र खात बसू. आपलं जायचं ना रावण जाळायला. आधी माझ्या पोटातला उपाशी रावण जळू दे, मग बाकी सगळं. तनु दीदी, तुझ्या पोटातला जो उपाशी रावण आहे ना, अगं तो अमर आहे, अमर. तो असं जाळून नाही मरणार. तू तू दे ना इकडं. तुम्ही तुला आल्यावर देते खायला. हा खाऊ दे ना, खाऊ दे ना. चल ना तनु दीदी, आवडतं. ये उठ. शानी ये ग, शानी ती. जा. राजू, तुझं अजून हेच चाललंय का? निघायचं नाही का? अगं आपला उपाशी रावण खाऊन शांत झाला ना की मग निघू. बरं, वहिनी तयार झाली का? काय माहिती बघ. वहिनी, 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 हो आले आले. आवरलं ना? हो. मग निघायचं का आपण? हा, हा. चला. अरे दादा, तू घरी आला? आम्हाला वाटलं तू रावण धनाच्या इथेच भेटशील की आम्हाला. असं कसं? मी काय आवरून गेलं पाहिजे का नाही? का? रावण जायचा मान डॅडीने तुमच्या दादाला दिलाय मला. खरंच? होय. बरं चला,
मी वा पुढं मी येतो. हा चला चला चला. चल चल. तुळजा हा. माझं एक काम करशील? हो बोल ना. मी फोन केल्यावर सांगेन त्या ठिकाणी ये. चालेल. तेजू अक्का, रावण दहन का करतात? कारण आजच्या दिवशी रामानं रावणाचा वध केला होता, त्याची आठवण म्हणून. आता पण एखादा रावण असता तर? असतातच की, माणसाच्या रूपात कितीतरी रावण असतात, पण त्यांचा वध करायला राम पण असतो, है ना अक्का? तू इथं आता घरात पाहुणा येणार म्हणल्यावर पाहुणचार करायला पाहिजे की. तुझ्या तर रावणाला एकदाच मारलं होतं ना, मग आपण दरवर्षी का मारतो? कारण जगाच्या सुरुवातीपासून ते जगाच्या अंतापर्यंत वाईट विचारांचा रावण हा असणारच आहे, पण ह्या अशा वाईट प्रवृत्तींवर नेहमी चांगला विचार विजय मिळवत असतो, आणि ही आठवण म्हणून हे दहन केलं जातं. रावणाचा पुतळा म्हणजे आपल्यातलं वाईटाचं रूपक आहे. मग हा पुतळा जाऊन आपल्यातले वाईट विचार, राक्षसी विचार हे कायमचे जाळून टाकावेत, अशी या मागची धारणा असते. हो. कळलं का आता? दादा, हा दादा बोल की. वहिनी, दादाचा फोन आहे, तुझ्याशी बोलायचं. आठवण आली वाटतं, घे. हॅलो. हो आलेच. बरं मी जाऊन येते, एक महत्वाचं काम आहे. आम्हाला माहिती काय महत्वाचं काम आहे ते. जा. टाटा. तुळजा, काय झालं? मला बघून इतका घाबरलास का? माझ्याशी लग्न करायला आलास ना तू इथे? ए तुझा मला तुला फसवायचं नव्हतं का? हा हा सूर्या, याने तुला चुकीच्या मंदिरात नेलं. बस. सूर्याचं नाव घ्यायची लायकी तरी आहे का तुझी? अरे तो होता म्हणून मी आज जिवंत आहे.
तू तर मला लग्नाचं वचन देऊन निघून गेला, मला फसवलं. पण सूर्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या पाठीशी उभा राहिला. अरे त्याच्यातला राम जिवंत आहे ना, म्हणून तुझ्यातला रावण त्याने माझ्या समोर आणला. तुझं माझं तुझ्यावर खरंच प्रेम होतं का? पण प्रेम, तुझ्या तोंडातून हा शब्द शोभत नाही. अरे प्रेम किती पवित्र असतं हे माहिती तरी आहे का तुला? तुला काय वाटतं, तू हा भोळा चेहरा करून माझ्यासमोर काही सांगशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेन? नाही. अरे मी काय, आता पूनम पण विश्वास ठेवणार नाहीये तुझ्यावर. पूनम, तुला कसं माहित? डोळे झाकून तुझ्यावर प्रेम केलं म्हणून मला अंधळी समजू नकोस. देवीच्या देवात स्त्रियांना फसवत होतात. अरे मग ती तुळजाभवानी आई पण कशी सहन करणार होती तुला? तिनेच तुझा खरा मुखवटा माझ्या समोर आणला. योग्य मार्गावर तिनेच मला आणलं आणि सूर्यासारखा निस्वार्थी मित्र दिला. हे तुझा मला माफ कर, माझं चुकलं. रावणाचा वध करायचा असतो, त्याला माफ नसतं करायचं. तुम्ही सगळ्या इथे कसं? ए, तुमचं माझ्यावर प्रेम होतं ना? मला माहिती आहे मी तुम्हाला फसवलं. प्लीज मला माफ करा. सांगा याला, बाई एखाद्याला प्रेमाने जिंकू शकते तसा राक्षसाचा वधही करू शकते. कुठं राहिला मानकरी? नाही म्हणजे आता मानकरी आहे, आम्हीच मान दिलेला आहे. त्यात देवाचा माणूस आहे म्हणल्यावर थांबावं लागणारच म्हणा. काय हरकत नाही. याची एवढी लायकी वाढली का आपल्याला वाट बघायला लावणार? सूर्याला तुमच्या दोघांच्याकडे बघून असं वाटतंय की जणू राम सीताच वनवासातून आलेत.
सूर्या, माझ्या आयुष्यात आलेल्या रावणाचं मी आज माझ्या मनातून कायमचं दहन केलं. आता तू या रावणाचं दहन कर. दसऱ्याच्या खूप शुभेच्छा तुला. तुला पण दसऱ्याची खूप खूप शुभेच्छा. आई, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघींना. तुला पण खूप खूप शुभेच्छा. सुखी राहा. कशाची सुखी राहते. आयुष्याचा समजा गुंता करून ठेवलाय हिने. सुटला तो गुंता. आता यापुढे सिद्धार्थ माझ्या आयुष्यात कधीच नसेल. म्हणजे मी सिद्धार्थची वाट बघत होते, पण तुळजा, सिद्धार्थनं तुला फसवलंय. तुला दिलेलं लग्नाचं वचन पण खोटं होतं तुळजा. कधी करायचं आपण लग्न? इथल्या भवानी मातेच्या मंदिरात आपण जाऊन लग्न करू. सिद्धार्थ, ओ सॉरी, तुम्ही सिद्धार्थ बरोबर आलात का इकडे? कुठे डॉक्टर सिद्धार्थ? म्हणजे सूर्या खरं बोलत होता. वचन दे की त्या नराधमाला तू माझ्या समोर जिवंत आणशील आणि माझ्या पायाशी टाकशील. सूर्या सोबत होता म्हणून या दलदलीत जाण्यापासून मी वाचले. तुळजा, लय आनंदाची बातमी दिलीस आज दसऱ्याच्या मुहूर्तावर. लय बरं वाटतंय बघ. आता सगळी चिंताच मिटली. आई, हे सगळं सूर्यामुळे झालं. सूर्य हाच तसा. ज्याच्या आयुष्यात जाईल त्याच्या आयुष्यातला अंधार कायमचा मिटवून टाकेल. तुझं बी आयुष्य उजळून टाकल ते. फक्त त्याची साथ कधी बी सोडू नकोस. अक्का, मला माहित आहे तुम्हाला तुळजाबरोबर लई बोलायचंय, पण आपल्याला आता निघायला पाहिजे. मालकांनी जर बघितलं तर लई अवघड होईल. खरं आहे तुळजा, येतो आम्ही. तू सुखी राहा आणि सूर्याचे उपकार कधी बी विसरू नकोस. काळजी घे.